नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण जी पीक पाणी आहे ना, ही पीक पाणीचा जो जी-आर आहे तो आता इथे निघालेला आहे. आता मोबाईलवर पीक पाण्याची जी तारीख आहे ती इथे संपुष्टात आलेली आहे. म्हणजे याबद्दलचा जी-आर जो आहे ना हा निघालेला आहे. आता या जी-आरमध्ये नेमकं किती तारखेपर्यंत आपल्याला हा जो पीक पाणी आहे ना हे करता येणार आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर जो सहाय्यक आहे, या सहाय्यकाच्या माध्यमातून कशी प्रकारे जी पीक पाणी होणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की हा जो जी-आर आहे ना, हा जी-आर 10 ऑगस्ट रोजी या ठिकाणी निघालेला आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना इथे जे आहे ना, हा जी-आर इथे पोहोचत झालेला आहे. आणि पीक पाणी आहे, ही पीक पाणी म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS या नावाच्या ॲपद्वारे हे पीक पाणी ते होणार आहे. आता याची जी डिटेल्स माहिती आहे ना, ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघूया. बघूया यामध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा, उपरोक्त विषय व संदर्भ शासन निर्णयाच्या अनुषंगाने खरीप 2026-27 पासून केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCS मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करता येणार आहे. सदर पीक नोंदणीची कारवाई ही 11 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026 या कालावधी पूर्ण करावायची आहे. म्हणजे इथे टेन्शन घ्यायचं काम नाही, आपल्याला खूप मोठा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे 10 नोव्हेंबरपर्यंत आपण ही पीक पाहणी ते करू शकतो. त्यामुळे इथे टेन्शन घ्यायचं कुठलंही कारण नाही आहे. त्यानंतर गट सर्व्हे असेल, त्यानंतर प्रत्यक्ष कंपनीची डिजिटलची स्वरूपात संकलित करून क्रॉप रजिस्ट्री अद्ययावत करायची आहे. सदर माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीक विमा, आपत्ती मदत, कृषी सांकेतिक तसेच ॲग्रीस्टॅक अंतर्गत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्तरावरून महसूल व कृषी विभागातील संबंधित अधिकारी तसेच क्षेत्रीय यंत्रणांना तात्काळ आवश्यक सूचना देऊन इथे कार्यवाही सुनिश्चित करावी लागणार आहे. तर त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत पीक नोंदणीचे कार्य निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी व क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक निर्देश इथे देण्यात आलेले आहे. तर त्याबद्दलचा हा जी-आर इथे आपण इथे बघू शकता. याची संपूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. त्यानंतर दिनांक 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत पीक नोंदणीची कामे 100% पूर्ण होईल. यासाठी आवश्यक नियोजन व कारवाई इथे करण्यात यावी. सदर कामास प्राधान्य देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी व नियमित संनियंत्रण करण्यात यावे. सदर बाबतीत सर्वोच्च प्राधान्य देऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी, असं या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. हा जी-आर मी तुम्हाला संपूर्ण इथे वाचून दाखवलेला आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचं पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.